जैन मित्रांनो, तर आता आपल्या मीरा भाईंदर पोलीसचा 11 एप्रिलला 840 जागांसाठी पेपर झालेला होता, जे की 8584 उमेदवारांनी तो पेपर दिलेला होता. तर 11 एप्रिलला संध्याकाळीच त्यांनी त्यांची आन्सर की लावलेली होती, पण त्या आन्सर की मध्ये काही चुका आढळून आल्यामुळे 16 एप्रिलला त्यांनी सुधारित आन्सर की लावलेली होती. तर आता आज 1 मे रोजी त्यांनी पेपरचे मार्क्स, सगळ्या मुलांचे उमेदवारांचे पेपरचे मार्क्स आता सध्या दिलेले आहेत. तर आता मार्क्स जर आपण बघितले तर बऱ्यापैकी मुलांना चांगले मार्क्स आहेत. आता आपण जर बघितलं सिरियल नंबर नुसार तर 93, 92 अशा प्रकारे आता रँक वाईज पण मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. तर आता बघितलं तर आपण यामध्ये आपल्याला 93 मार्कावाला टॉपर मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये दिसतो. त्याच्यानंतर 92 मार्कावाले 4, त्याच्यानंतर 91 मार्कावाले बऱ्यापैकी दिसतात, 90 मार्कावाले बऱ्यापैकी काही थोडेफारच दिसतात, त्याच्यानंतर 89 मार्कावाले पण काही इतके दिसत नाहीयेत. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं 90 प्लस वाले क्वचित 7 ते 8 जण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 90 प्लस वाले यामध्ये पेपरामध्ये आपल्याला एवढे काही आढळून येत नाही. त्याच्यानंतर 85 प्लस वाले आपण म्हणू शकतो की 85 प्लस वाले भरपूर आहेत. पण आता एक्झॅक्ट कट ऑफ किती लागू शकतो, तर आता हे काढणं या पीडीएफच्या माध्यमातून सोपं झालेलं आहे. त्यामुळे या पीडीएफ मध्ये आता 840 जागांसाठी कशा प्रकारे आता सर्व काही सोपं झालेलं आहे. कारण की आता नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर पॅरलल रिझर्वेशन दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, मार्क दिलेले आहे, सर्व काही कॅटेगरी दिलेली आहे. तर आता सर्व काही सोपं झालेलं आहे की कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. मीरा भाईंदरचा 99.99% कट ऑफ, अंतिम कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो यावर मी सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन येणार आहे. समांतर आरक्षण असो की सामाजिक आरक्षण असो, प्रत्येक कॅटेगरीचा आपण डिटेलमध्ये कट ऑफ मी संध्याकाळपर्यंत नक्कीच तुमच्यापर्यंत आज व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. 99.99% एवढाच कट ऑफ लागेल अशा प्रकारचा आपण व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी मीरा भाईंदरचा पेपर दिलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला तो समोरचा व्हिडिओ जो मी टाकेल त्याचा नोटिफिकेशनसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.